हॅलो, कसे आहात? हे आहे माझं तायवान गुआवाचं प्लांट. हे बघा तुम्ही की हे किती फुलांनी आणि फळांनी भरलेले आहे. ह्याच्यावर छोटी छोटी फळं लागलेली आहेत, कळ्या पण भरपूर आलेल्या आहेत, फुलं येत आहेत. हे खूप छोटं झाड आहे. साधारणतः 5-6 महिने झालं याला आणून. आता काय झालंय की आता हे या फुलांनी आणि फळांनी भरलं, ह्याला आता थोडंफार न्यूट्रिशनची गरज आहे. म्हणून मी आधी काय करते की त्याच्या कुंडीतली जी माती आहे ना, ती आधी मोकळी करून घेते. 2 दिवस ही माती अशीच राहू दे, म्हणजे हवा थोडीफार आतमध्ये खेळती राहण्यासाठी. आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये मी थोडं शेणखत आणि वर्मी कंपोस्ट घालीन. आणि बघू, हे गुआवा मोठं झालं की याचं पिक्चर मी तुम्हाला सेंड करेन, किंवा त्याचा एक सेपरेट व्हिडिओ करून मी आपल्या चॅनलवर पोस्ट करीन. मला वाटलं नव्हतं हे झाड एवढ्या छोट्या कुंडीत येईल किंवा याला फळं पण येतील. तसं हे ग्राफ्टेड झाड आहे. याला छोट्या कुंडीत पण फळं धरतात आणि वर्षाच्या आतमध्ये फळं धरतात असं त्या नर्सरीवाल्या काकांनी सांगितलं होतं. पण मला जरा डाऊटच होता. पण आता मी बघतीये की खरंच याला फळं येत आहेत, पेरू येत आहेत. आता बघू या पेरूंची साईज केवढी होते, म्हणजे मोठी होते की आहे तेवढीच राहते, हे बघते. आणि याच्याबद्दल जी काही अपडेट असेल ते मी तुम्हाला आपल्या चॅनलवर कळवते. थँक्यू.